नमस्कार, सत्यविजय न्यूजमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला। तुमचे नाव काय सुरुवातीला? संतोष व्यंकटेश नल्ला। संतोष व्यंकटेश नल्ला। हे गटरीचे पाणी जे थांबले तुमच्या घराच्या दारामध्ये, पूर्ण दुर्गंध वास आहे आणि इथं थांबू बी वाटत नाही मला। आता आल्यापासून बघायला लागलो, मला उलटी आल्यासारखं व्हायला लागलंय। तुम्ही असं किती दिवसापासून सहन करत आहे? 2 महिने झाले आम्हाला असं त्रास व्हायचा। म्हणजे पाणी असं पाऊस कधी चालू झाला ना तेव्हापासून त्रास आम्हाला व्हायला। म्हणजे आता 3 महिने होऊन गेलं। हां, 3 महिने होऊन गेले। म्हणजे पाऊस जास्त पडला ना जोराने सगळं गटरचे पाणी आतमध्ये येते। म्हणजे ड्रेनेज लाईनचे पाणी सगळं तुमच्या घरात येते। ड्रेनेज लाईनचं पूर्ण गटर वास येतो। मग आता मी महानगरपालिकेला पत्रावर म्हणजे जाऊन तिथं चौकशी केलो, तर महानगरपालिका मॅडम जे आयुक्त मॅडम आहेत त्यांना आणि उपायुक्त साहेब आणि महानगरपालिका 8 नंबर जून अधिकारी सर्वांना मी ह्या प्रश्नाचे उत्तर मी त्यांना म्हणजे मागितलो। पण तिने काय म्हणते ती, आम्ही काम करायला तयार आहे, महानगरपालिका काम करायला तयार आहे म्हणते। महानगरपालिकेकडे काहीच चूक नाही। हे थांबले काम फक्त बघा MACB वाल्याकडनं। MACB वाला लाईट बंद करून देईना। म्हणजे ते जे लाईन गेलंय, तुमचं लाईन आहे ना इथून ते क्रांती झोपडपट्टी आहे, तुमचं क्रांती झोपडपट्टी बरोबर आहे? हां बरोबर। ह्या जी लाईन जे गेलं MACB मधनं गेलं, इथं उद्यान आहे बाजूला तुमच्या, त्या उद्यानच्या बाजूला MACBचं ऑफिस आहे। ते लाईन तिथून गेलेलं आहे आतून। मग तिने लाईट बंद करत नाही तोपर्यंत ते काम होत नाही असे महानगरपालिका अधिकारी सांगतात, कर्मचारी सांगतात। आणि हे जे विद्युत पुरवठा महावितरण खात्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्यामुळं हे काम थांबलेलं आहे। त्याने जर आज लाईट बंद ठेवले तर आजच्या आज काम होऊन जाते आणि तुमच्या घरातलं हे जे गटरचे पाणी थांबलं आहे ना, हे सगळं पाणी निघून जाते। हे सर्व गोष्टी बरोबर आहेत ना? हां बरोबर आहेत। म्हणजे असं सगळं घडत आहे। फक्त महावितरण विद्युत पुरवठा जे अधिकारी कर्मचारी आहेत लाईट ऑफिसमधले, ते तुम्हाला जर सपोर्ट केलेत तर हे सगळं तुमच्या गटरी पाणी जे थांबलेलं आहे ड्रेनेज लाईनचं ते दूर होऊ शकतं आहे। आणि त्यासाठी मी तिथल्या अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र यावर ते पाठवलेलं आहे। मी त्यांना तिकडचं पत्र मला आलं होतं, मी त्यांना पाठवून दिलेलं आहे त्यांच्या व्हॉट्सअपवर। आता दुसरं गोष्ट म्हणजे तिथल्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे आणि त्यांना सुद्धा व्हिडिओ हे पाठवलेलं आहे मी पाणी थांबलेलं। बघू आता की आज होईल उद्या होईल, कधी तिने बुधवारी म्हणा लागले ती, तरी पण लवकरात लवकर हे काम करून घेऊ आपण। सगळं नागरिकांना त्रास आहे, तुम्हाला त्रास आहे। आणि तुम्हाला चालता येत नाही का? चालायला येत नाही इकडे, बरोबर पकडून चालावं लागतं मला। का हो? अपंग आहे, पायाला ॲक्सिडेंट झालेलं आहे। ॲक्सिडेंट झाले का पायाला? अपंग आहे का तुम्ही? हां अपंग आहे। अरे बापरे, अपंग दिव्यांगित बांधव आहे? बरं, तुम्हाला म्हणजे या पाण्यातनं जाता येत नाही तुम्हाला अजिबात? पूर्ण जाता येतं पाण्यात, पूर्ण गटरचं पाणी, ड्रेनेजचं पाणी। तुम्हाला म्हणजे कसं जाता तुम्ही? असं वरून जाता का त्या कट्ट्यावर? लागतं नाही तर एकदा आत घसरतं, खाली पडलं तर पडलं हे होतं। अरे बापरे, म्हणजे तुम्हाला त्रास, भरपूर त्रास आहे। पकडून जावं लागतं आणि ओढलाला तर एक तर त्यांना शुगर पेशंट ते पायाला जखम झालं आहे, त्यांना पण चाललं येत नाही। तिकडनं पकडून ते पण पडलं असतं परवा दिवशी। हां, लहान पोरं असतात, लहान पोरं त्यांना कसं गडबड चालतात, पळत जात येतं। लहान मुलं पण पाण्यात पडलेत काय? पडलेत परवा दिवशी। परवा दिवशी पडलेत होते, पोरगा पडलंय। असं आहे म्हणजे त्यांना पण त्रास आहे, मुलांना पण त्रास आहे। हां बघा किती जल्दी झाला तर तेवढं जल्दी करा। अधिकारीला आपण विनंती करू, सगळ्या अधिकारीला। MACB कडनं काम जर झालं ना, तिने लाईट बंद ठेवलं तर काम होईल आणि हे पाणी सगळं निघून जाईल, एवढं मला गॅरंटी आहे। फक्त MACB वाला साथ देणं महानगरपालिकाला। नमस्कार। तुम्हाला मी काय विचारतो, हे जे पाणी आहे थांबलेलं आहे किती दिवसापासून आहे? 3 महिन्यापासून पाणी असंच थांबतं येऊन? म्हणजे तुम्हाला जाता येता त्रास व्हावा लागलाय? हे उलटी जुलाब व्हावं लागले। अच्छा, आता उपास बी आहे ना तुमचा नवरात्रमध्ये? म्हणजे लय त्रास आहे। काय म्हणले? हे असं जाण्यासाठी केलं का हे फळे?
घरात जाता येत नाही. नमस्कार. मी काय म्हणतो, हे पाणी जे थांबलंय तुमच्याकडं, आता नवरात्र सण आहे, असे गटरीचे पाणी येऊन घरात थांबले, तुम्हाला कसं म्हणजे किती दिवसापासून त्रास आहे? काय 4 दिवस झाले, पूर्ण पाणी भरून त्याची वास यायला. लहान लेकरं आहे, आमची सासू आजारी पडली, उलटी जुलाब झाले, लहान लेकरं उलटी होऊ लागले. नाही, किती दिवसापासून हे पाणी असं येत आहे? 3 महिना झालाय. 3 महिन्यापासून आता 4 दिवस तर पूर्ण बाहेर पूर्ण वास मारू लागला. म्हणजे 3 महिन्यापासून असंच पाणी येत आहे? सगळ्याला सांगू लागला, मेंबरला सांगू लागला. नाही सांगायचं नाही. मी काय म्हणतो, हे 3 महिन्यापासून तुम्हाला पाणी येतंय. तुम्ही किती वेळा महानगरपालिकेला सांगितलं? मोबाईल मध्ये पाठवलं. आणि तक्रार दिलं का? जाऊन तक्रार दिलाय. आमच्या मुलगा तक्रार दिला. कुणाकडे तक्रार दिलो मी आतापर्यंत? आमच्या मुलगाला माहित आहे त्यांच्याकडे. असंच पाणी येते? असंच पाणी येते. आणि आज करतो, उद्या करतो. आता 4 दिवस झालं जास्त झालंय? 4 दिवस झालं पूर्ण जास्त झालंय. पूर्ण पाणी म्हणजे जात नाही, अजिबात पाणी जात नाही. अजिबात जात नाही. बगीच्यामध्ये बंद आहे, तिथं लाईट ऑफिस कडे बंद आहे. पाणी पुढं जाईना. काम निघालंय, ते काम झाल्यानंतर जाते. आम्ही काय करावं म्हणून असं म्हणतोय. उलटच बोलून गेलंय त्याने, गटर काढून जात नाही तुमच्या पाणी म्हणून. असं आहे का? तरी सीधा म्हणलं पाणी जात नाही म्हणून. जास्त येत आहे, सगळं हॉटेलवाल्याचं पाणी तिथं सोडले ना, ती चिकट होऊन. सत्यविजय न्यूज चॅनल, संपादक मल्लय्या स्वामी. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.